पाडेमामा नमस्ते. नमस्कार. आज आपण मोजे पातारपुंज तालुका पाटण जिल्हा सातारा हो या ठिकाणी आपण देवदर्शनासाठी आलेलो आहोत. तर आपण अजून भैरवनाथाचं जे देवस्थान आहे हो ते भैरवगड म्हणून पुढे आहे. इथून कमीत कमी एक 10 किलोमीटरच्या अंतरावरती. हो पण तत्पूर्वी त्याच्या अगोदर भैरवनाथाचा शिपाई म्हणून या ठिकाणी ज्याला आपण चेटोक म्हणतो, हो. आमच्या कोकणी भाषेमध्ये चेटोक म्हटलं जातं. चेटोक, चेडा. हो हा, तर त्या पद्धतीने हे देवस्थान आहे आणि हे देवस्थान नवसाला पावणारं देवस्थान आहे. हो एखाद्याची अड अडचण गोरगरिबी असेल हो किंवा एखाद्याच्या धंद्या पाण्यामध्ये जर यश नसेल, कुणी काय कोणावर केलं असेल तर या ठिकाणी कापूर नारळ वगैरे दिला हो किंवा त्याचा काय मानपानाचा जो हिशोब असतो तो जर आपण केला हो तर हे देवस्थान चांगल्या प्रकारे येणाऱ्या भक्ताला पावतं. फक्त कोणी असं काय उलटंपालटं करायचं असेल तर ते इथे केलं जात नाही. हो आणि ते कोणाचं असं वाईट करायचं म्हटलं होत नाही आणि ते करता येत नाही. आणि हे देवस्थान पूर्वपरंपरेपासून पहिल्यापासूनच म्हणजे याच्यामध्ये हे इथं उभे आहे हो आणि हे स्वतःसाठी मंदिर वगैरे काही बांधून घेत नाही. कारण काही तत्वमत्व पूर्वीच्या लोकांना माहिती होती. आताची जी पोरं आहेत, नवीन पिढी आहे, त्यांना त्यातलं काही तत्वमत्व माहिती नाही आहे. तर अशा प्रकारे सुंदर हवेच्या ठिकाणी आणि मस्त एकदम पठारावरती या सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यामध्ये वसलेले हे गाव आहे आणि या गावाचं वैभव म्हणून हे देवस्थान आहे. हो या देवस्थानाचं काय नाव आलं? ह्या देवस्थानाचा बहिरीचा चेडा. बहिरी चेडा. हा, बहिरीचा चेडा म्हणतात त्याला. पातारपुंज गाव. पातारपुंज गाव बहिरीचा चेडा. बहिरीचा चेडा बघा बहिरीचा चेडा आणि हे देवस्थान बघा इथं असं आहे. बहिरीचा चेडा ना. हा, बहिरीचा चेडा. 3 मूर्ती त्याला आहेत चेटोक मध्ये. म्हणतात. चेटोक. हा बहिरीचा चेडा आणि चिटोक. हा, म्हणजे ह्या एकच देवस्थानाचं नावच म्हणायचं ना. आहे. हो, एकच देवस्थानाचं हा नाव आहे. हा आणि समोरच्या साईडला गाव आहे. हे बघा इकडे. बघा ही समोरच्या साईडला इथं हे गाव आहे ना. हे ह्या गावातच मानकरी आहे तिथे. हो गावाची मनकर. हो इथं गाव आहे, इथं बाजूला आपली इथं बाईक आहे. भरत चाळके आणि भरत चाळके. दगडू पाटील म्हणून या मानकरी आहेत. हां हां हां. नवसाला पावणारा देव आहे. नवसाला पावणारा देव आहे. कुठल्या अडी अडचणी आणा आणि आल्या चांगल्या असल्या गोष्टी तरी सुद्धा त्याच्यावरती मात मात करणारा आहे. हो. असं बघा हे असं हे देवस्थान आहे आणि हे बघा हे असं इथलं आणि हे आपण आता थोड्या वेळात थोड्या वेळानं जाणार आहोत. भैरवगडला जाणार आहे. जाणार आहोत. हे जो हे असं आहे. धनी आहे, खरा मालक आहे. खरा मालक आहे. हे भैरवनाथचे शिपाई आहेत का हे? ते भैरवनाथचे शिपाई आहेत. हां भैरवनाथचे जे शिपाई आहेत ते शिपाईचं इथलं हे देवस्थान आहे. चिटूक चेडा म्हणते ते कोकणी. मंदिर आहे, सातगावचं मंदिर. सातगावचं मंदिर भैरवनाथ. ते 6 गावं जी आहेत ती खाली कोकणामध्ये आहेत. हो आणि एक गाव ते पातारपुंज. पातारपुंज. तसं 7 गावच्या मानकरी आहेत. आता इथं आसपास किती गाव आहेत फक्त वरी पठारावर? फक्त हे एकच आहे. त्याच्या पूर्व बाजूला हां पूर्व दिशेला मळेगाव आहे. मळेगाव. त्याच्या उत्तर बाजूला कोळणी गाव आहे. हां अशी 3 गावं पठारावरती आहेत. पण ही गावं पूर्ण रस्त्याच्या मार्गावर आहेत. शासन आपलं वन विभाग, हां डिपार्टमेंट बहुसंख्य लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला इथून जायचं नाहीये, हां आम्ही इथेच थांबणार आहे. पण सह्याद्री व्याघ्र प्रकल्प टायगर झोन हां प्लस चांदोली अभयारण्य हो याच्या अंतर्गत ही गावं येत असल्या कारणाने शासनाच्या डोक्यामध्ये आहे की ह्यांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करायचं. हां आणि हा पट्टा परिपूर्ण सगळं अभयारण्य. म्हणजे घाटमाता हो. एमसी फाट्यापासून हां हा पूर्ण पट्टा पन्हाळ्यापर्यंत हो रिकामा करायचा. हो आणि इकडे वन्य प्राण्यांना मुबलक जीवन जगण्यासाठी, आनंद घेण्यासाठी, कारण हे जंगल आपलं सगळं गोडं जंगल आहे. इकडे काटवली जंगल आहे, गोड. असं शासनाच्या डोक्यामध्ये आहे. हो. तर बघूया पुढे काय होतंय ते. ह्याला काही कोंबडा हे देतात का? हा, कोंबडा वगैरे काय राखण्याचा जो हिशोब असेल, बकरं कोंबडा वगैरे देतात. हा ते दिलं जातं. हां तो मानपान जो असेल मानपान. मग म्हटलं ते द्यावं लागतं. हा. बघा असा इथला परिसर आहे. आणि आमचं देवदर्शन झालं. आता आपल्याला आता भैरवगडाला जायचं आहे. इथं 10 किलोमीटर भैरवगड आहे. चला मित्रांनो जर आपल्याला इथं हे कोणाला यायचं असलं तर पत्ता कसा सांगावा ह्यांना? इथे यायचं असेल तर आपण कुठूनही आलात हो. तरी तालुका पाटण हो कोकणपट्टीतून आलात तर हेळवाकला यायचं. तिथून इकडे हेळवाकपासून एक 12-15 किलोमीटरच्या अंतरावरती एक गाव आहे. हो आणि पाटणपासून जवळजवळ 40 किलोमीटरच्या अंतरावरती एक गाव आहे. हां तुम्हाला संगमनगर धक्क्यापर्यंत डांबरीकरण आहे. हां मूळ गाव नावपर्यंत डांबरीकरण आहे. त्याच्या पुढे कच्चा रस्ता आहे 4-5 किलोमीटरचा. हां त्या रस्त्याने तुम्हाला इकडे पुढे यावं लागतं. इकडे या गावाचं नाव आहे मोजे पातारपुंज, हो पोस्ट गोवारे, तालुका पाटण, जिल्हा सातारा. हां असं यावं लागतं.